पहाटेच्या शांत वाऱ्यात सकाळी 3ला उठून 4ला गडीच्या दिशेने निघालो। डोंगर रांगा अंधुक प्रकाशात चमकत होत्या। मध्येच एका टपरीवर थांबलो। गरमागरम चहा पोहे आणि दूर दिसणाऱ्या कळसुबाईची उंच सावली। प्रवासाला आता कुठे सुरुवात झाली होती। पुन्हा गाडीत बसलो आणि प्रवास चालू केला। गप्पा रंगल्या होत्या तेवढ्यात एक छोटीशी चिमणी उडत आली आणि थेट प्रदीपच्या शर्टवर आपली ओळख उमटून गेली। हे सगळं काय भाऊला सहन झालं नाही। मग भाऊला लागलं मळमळायला। असा मजेशीर प्रवास करत करत आम्ही पोहोचतो कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यापाशी। तुम्हाला सांगतो मित्रांनो, गड चालू होणे अगोदरच व्ह्यूज इतके भारी आहेत ना की मन बघून प्रसन्न होऊन जातं। या नावाचा व्हिडिओ काढायचा राहिलो होतो। मग ड्रायव्हरला डायरेक्ट गाडी पुन्हा मागे घ्यायला लावली आणि मग थांबा व्ह्यू बघून घ्या, बाकी नंतर बघू। रेनकोटचा किस्सा मी तुम्हाला पुढे सांगतोय, पण यातील एक मुलगा काय म्हणतोय ते आम्हाला काही कळलं नाही। तुम्हाला कळलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा बरं। आणि हे 2 ड्रायव्हर होते आपल्या गाडीचे, त्यांना वेगळ्या रंगाचा कोट दिला होता। राडा होणार। नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय हरिश्चंद्रगडापर्यंत आणि इथून गडाला ट्रॅकिंगला सुरुवात होते। हा पहिला गेट आहे, तुम्ही बघू शकता। इथं आम्ही हरिश्चंद्रगडाची ट्रॅकिंग सुरू केली आहे। बघू शकता खूप सारा पाऊस आहे। आम्ही येईपर्यंत पाऊस तर नव्हता, आम्ही आल्यावर अचानक पाऊस चालू झालाय आणि आम्ही काय सोबत रेनकोट वगैरे पण आणले नव्हते। इथं काय नशिबाने इथं त्या काकांनी आम्हाला दिले, त्यांच्याकडे पण संपले होते। डोंगराचा मार्ग सुंदर असतो, पण त्यातच दगड, काटे आणि घसरडे कडे दडलेले असतात। पाय सुरक्षित ठेवणे ही पहिली पायरी आहे साहसाची। आणि हो, सेफ्टी प्रोटोकॉल नक्की फॉलो करा। निसर्गाचा आनंद घ्या, पण स्वतःची आणि सोबतच्या प्रत्येकाची सुरक्षितता हीच खरी जबाबदारी आहे आपली। काही ठिकाणी खूपच जास्त इन्क्लाइन आहे, त्यामुळे चढण्यासाठी लोखंडी पायऱ्या बनवल्या आहेत। आपण जसं वर चढतो ना तसं आपल्याला निसर्गातील काहीतरी नाविन्य पाहायला मिळतं। कोणती मागितली म्हणे पप्पा, गिलकी घेऊन गेले। गिलकी पोरांना दमलात का? खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही। मित्रांनो, गड चढताना खूप जास्त तहान आणि भूक लागते, त्यामुळे तुम्ही सोबत येताना काहीतरी नक्की घेऊन या खायला। चिप्स, बिस्किट, पुडे, जे काय आणता येईल ते घेऊन या। खूप जास्त धुकं पडले, त्यामुळे ना व्हिजिबिलिटी खूपच कमी झाली। आम्ही आताच एका माणसाला विचारलंय की इथून किती दूर आहे, तो बोलतोय 15-20 मिनिटं। एक अजून आलाय तो म्हणतो अर्धा तास। भाऊ किती वेळ लागेल? 8.5 मिनिटं। ओके, धन्यवाद। तसंच पाणी प्यायचे का? नको रे, पाणी पिल्याने काय होतं माहिती का? काय होतं? ताण नाही लागत बाबा। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। मित्रांनो, तुम्ही जेव्हा ट्रॅकिंगला जाल ना तर या स्थानिक लोकांकडून नक्की काहीतरी घ्या, कारण त्याच्यावरच त्यांचं पोट चालतंय, नाही ग? गडाच्या मध्यभागी शांत उभं असलेलं हरिश्चंद्र मंदिर। शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या अंगाखांद्यावर वाहतय। काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर 11व्या शतकातील यादवकालीन वास्तुकलेचं एक सुंदर उदाहरण आहे। बाहेरील भिंतीवर कोरलेली नक्षी, देवदेवतांची मूर्ती आणि मंडपातील सुबक दगडी बांधणी हे पाहताना आपण त्या काळाच्या कलात्मकतेत हरवून जातो। सभोवतालच्या निसर्गात मिसळलेली ही रचना जणू डोंगरांचा एक नैसर्गिक भागच वाटते।
शतकानुशतक वारा पाऊस ऊन सहन करून हे मंदिर आजही ठाम उभं आहे आणि हरिश्चंद्राच्या इतिहासाला साक्षीदार आहे। मंदिराभोवती पसरलेला परिसर जणू निसर्गाचं एक शांत आश्रयस्थान आहे। हिरवाईने माखलेली गवताची चादर, मंद वाऱ्याने डुलणारी झाडं आणि पायाखाली जाणवणारे थंड दगड इथे प्रत्येक गोष्ट मनाला शांतता देते। दूरवर डोंगराची रांग, मध्येच दरीतून येणारा पाण्याचा मंद आवाज आणि पक्ष्यांची किलबिलाट या सर्वांचा संगम प्रवाशाला इथून निघूच देत नाही। मंदिराच्या सभोवताल बसून काही क्षण डोळे मिटले की मन, शरीर आणि आत्मा तीनही एकाच वेळी निवांत होतात। हरिश्चंद्र मंदिरातील 4 खांब केवळ वास्तुकलेचा आधार नाहीत, तर 4 युगांचे प्रतीक आहेत। सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। काळाच्या ओघात 3 खांब कोसळले, जणू ती 3 युगे संपलीत। आज मंदिरात फक्त एकच खांब उभा आहे आणि तो दर्शवतो आपण आता कलियुगात आहोत। हा एक खांब फक्त दगडाचा तुकडा नाही, तो आपल्या काळाचा आरसा आहे, जो सांगतो की इतिहास बदलतो, युगे बदलतात, पण परंपरा मात्र कायम उभी राहते। इतका प्रवास केल्यानंतर भूक तर लागणारच होती। थांबा, अगोदर खाऊन घेतो, बाकी नंतर बघू। मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा कोकणकडेच्या दिशेने वाटचाल चालू केली। हरिश्चंद्रगडाचा आत्मा जिथे जिवंत होतो ते ठिकाण म्हणजे कोकणकडा। सागराच्या वाऱ्यांनी घासलेला, पावसाच्या थेंबांनी जिजवलेला हा कडा शतकानुशतक इथे उभा आहे। 3500 फूट उंचावरून खाली डोकावलं की समोर पसरलेली हिरवीगार दरी आणि दूरवर दिसणारा कोकण किनारा मन तृप्त करून टाकतो।